आम्ही आलात फुलाच्या दुकानात फुलं घेण्यासाठी आणि आहे आमच्या इकडचा एरिया आणि आहे दादा. दादा खाली बघू तिकडं काय आहे का अजून दुसरीकडं? दुकान उघडले नाहीत ना. हा ना. दादा पैसे पडतील ना. चला आता बाय. घ्यायचंय काहीतरी. असं मस्त सरळ पाहिजे होतं. किलोवर आहे का हे? कसं किलो आहे? 70 रुपये किलो. ना काय करायचं कवळचं. अरे लागते असला कसला वाकडा तिकडा. 20 रुपये दे त्यांना सुट्टे. 100 रुपये आहेत का? नाही ना. किती ते? 200. तेल एक द्या मला 10 रुपयाचा. दादा तेल द्या 10 रुपयाचा. अरे मोबाईल पैसे काढतोय मी सगळं करतोय कसं तरी. राजू चालली का शाळेत? ते दोंड्याचा आम घेतला आणि बेल धरायचं असतं रे. खाली नाही धर. तुला अशी लाज वाटते खाली धरते आणि युट्यूबर पण आहे. बरं शांत. कितीला दिलंय? 20 रुपये 20 म्हणले. तुला बघायला लागला का? नाही. तू केलायची ना तर क्रॉप दे. तुला यायच तशी. आता मी इथलं बटन दाबायला गेले. झाला व्हिडिओ पण. मला दाखवायला सांगतेस तुझे. काहीच नाहीये माझ्यामध्ये. आता मी तुम्हाला दादा दाखवते आमचा. काय करतोय रे? जेवण झालं माझं. दादाची इज्जतच नाही आमच्याकडे. इज्जतच नाही ह्याचा. आणि काय म्हणला? आणि ही पण आमच्या मम्मीची कला बघा.
आणि इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद मम्मीचा. मम्मी बाय कर. फोटो काय कशाचं आता शिकत तुमचं घराने चालू करणार आहे. कशाचं गरज आहे मम्मीचं काहीच ऐकू नका. मला असं वाटतं लय वैताग आहे. काय सांगायचं? काहीच वैताग नाही. बघा मी हे एका सोफ्यामध्ये कोपऱ्यात असते एकदम टाईटली आणि मला काय त्रास नाही तरी पण. आणि मग आज आंघोळ नाही केली त्याच्यामुळे असं काळं दिसतं. दादानी 6 ला आंघोळ केली आहे. चला माझी आई कशी दिसते मी दाखवते मला. तुम्ही लाईटी बिटी सगळ्या बंद करत जा. लाईट गेल्यावर अंधार त्रासतेच ना घरात. मम्मा तिथं झोपली का तू? ठीक आहे. अगं बाई पांडुरंगा विठ्ठला, माझी आई बघा आज किती गोड दिसायली आणि आज मी तिला सजले. आज फुलच नाही दिसले मला. कशी दिसते माझी आई. चला बाय.